महाराष्ट्र मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी बातमी मुंबई शहरातून येते मित्रांनो. राज्याच्या राजकारणातून या घडीच्या या बातमीने मात्र राज्याला हादरवून सोडले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र सगळ्यात मोठा जल्लोष मुंबईमध्ये सुरू होतोय. शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का. तर सत्तेतून थेट हकालपट्टी. तर उद्धव ठाकरेंच्या चरणी भाजपा लीन मित्रांनो. केंद्रातूनच थेट सत्तेचे आदेश. तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात नेमकं काय साधायचंय मित्रांनो, अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमकं काय करते, सत्तेच्या स्थानी जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवीन डाव आखलाय का, याबाबत महाराष्ट्र आणि केंद्रात उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात नेमका कसा एकोपा साधलाय, या सगळ्या बातम्यांचा घेऊया 1-2 मिनिटांमध्ये आढावा. राज्याचं राजकारण बदलतंय. तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती जल्लोषाची तयारी. मित्रांनो, बातमी शेवटपर्यंत बघायची. ज्या बातमीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं गेल्या कित्येक दिवसांपासून, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी जी बातमी येणं गरजेचं होतं, तशीच बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचली. मित्रांनो, बघूया सविस्तर नेमकी काय आहे अपडेट आणि काय बातमी. मित्रांनो, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये पुरतं बिनसलंय आणि ही चर्चा आता इथपर्यंत पोहोचली आहे की एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यातील नेत्यांना, केंद्रातील नेत्यांना त्यांच्या साताऱ्यात जाऊन थेट त्यांना चॅलेंज देऊ लागले, त्यांना आव्हान देऊ लागले आहेत. म्हणजे मित्रांनो, इकडे पडद्याच्या पाठीमागे केवढा भयानक वाद असेल या 2 पक्षामध्ये, हे आता आपल्याला समोरासमोर दिसू लागलंय. याच कारणास्तव राज्याच्या राजकारणातून शिंदे सेनेचे आमदार, शिंदे सेनेचे मंत्री, अजित पवारांचे काही मंत्री हे मित्रांनो साथ सोडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या आश्रयाला येऊ पाहत आहेत. परंतु काय घडतंय, इकडे भारतीय जनता पार्टीला काय हवंय आणि काय नकोय, तर उद्धव ठाकरे कोणता नवीन डाव खेळत आहेत ते देखील आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या 3 वर्षांपासून पाहिलंय की उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपला हाताशी घेतलं आणि हाताशी घेऊन उद्धव ठाकरेंचे आमदार, उद्धव ठाकरेंचे मंत्री आपल्यासोबत घेतले. नंतर आपली सत्ता राहावी, आपण सत्तेत राहावे, यासाठी शिंदेंनी केंद्रातील भाजपच्या नेत्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनवण्याचे प्रयत्न केले. मात्र इथे मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न होता की शिंदेची शिवसेना राहणार का. मग शिंदेची शिवसेना भाजपला खूप गरजेची वाटते की उद्धव ठाकरेंची. तर निष्कर्ष असा निघाला की उद्धव ठाकरे लाख पटीने भारी आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना जवळ करून महाराष्ट्राच्या चाव्या ठाकरेंच्या हातात देण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांनी सुरू केल्याची देखील एक बाब आता समोर येऊ लागली आहे. मित्रांनो, यातच दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार आणि मंत्री यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपणाला पुन्हा आपल्या जुन्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि इच्छा व्यक्त केल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना नकार दिलेला नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये मंत्री आणि आमदार आहेत, या सगळ्यांना घेऊन हा बडा नेता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. आणि शिवसेनेला देखील हेच हवं होतं. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी गद्दारी झाली, तशा प्रकारे आता एकनाथ शिंदेशी गद्दारी करण्यास काही लोक, काही नेते पुढे सरसावत आहेत. हेच महाराष्ट्राला बघायचं होतं. काल प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं, तुम्ही ज्याचं मीठ खाता तुम्ही त्यालाच धोका देता. हे वाक्य एकनाथ शिंदेंना लागू पडतं. ज्यांनी उद्धव ठाकरेंना सांभाळलं, त्यांच्याबरोबर त्यांनी गद्दारी करून संपूर्ण आमदार खासदार फोडले. हे शिंदेंनाही देखील तशाच प्रकारे वाक्य सेम टू सेम लागतं. हे त्यांना कोण सांगणार, असं शिवसेनेच्या नेत्यांनी काल भर मंचावरती म्हटलं. मित्रांनो, दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे की राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेचे काही आमदार भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी तयार आहेत. तेच आमदार उद्धव ठाकरेंकडे येणार नाहीत, मात्र भाजपच्या जवळ जाऊन, भाजपच्या सत्तेत राहून एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टी करत आहे. इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेच्या बाहेर फेकण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी असून, या 2 आपल्या जवळच्या पक्षांची आता गरज उरली नाही. तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रात आपली स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी भाजपा कामाला लागलेली आहे आणि तसं त्यांनी आपलं काम सुरू केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रवादीला
शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणातून खूप मोठा वादंग निर्माण होऊन त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल. ही भाजपच्या नेत्यांची कूटनीती आता हळूहळू समोर येते. आणि मित्रांनो, उद्धव ठाकरेंना जवळ करून भारतीय जनता पार्टी राजकारणाचा सुवर्णमध्ये साधून महाराष्ट्रात आपलं स्थान बळकट करणार असल्याची देखील माहिती मिळते. यामुळे आगामी काळात मित्रांनो, राज्याच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंचा पगडा नक्की असेल. उद्धव ठाकरे आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला नवल वाटायला नको. हीच या घडीची सगळ्यात मोठी बाब होती. धन्यवाद.